ओके, आता काजल पण आले. येस, तिच्या 2 छान क्यूट क्यूट मुली. बस ती इंटरेस्टेड आहे बघ जास्त. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. आजचा तुम्हाला पिक ऑफ द डे किंवा व्हिडिओ ऑफ द डे तुम्ही बघा तर हा आहे. हे बघा, छोटेसे बहीण भाऊ आम्ही मस्तपैकी एकत्र टीव्ही बघत बसू. आरवचे आंघोळ आवरले आणि राजनंदिनी अगदी शांत बसले आरवकडे. है ना पिल्लू? कोणाजवळ बसले बाळ? हे ढुंग ढुंग ढंग ढंग. काय ते कुणाजवळ बसले पिल्लू? गप घेऊन बसलाय आरव आणि ती पण गप बघत बसले. काय बघत बसलं माहितीये काय? बघा, मोटू पतलू. आहे की नाही? सगळ्यांचंच आवडतंय. सगळ्यांचंच आवडतंय. आरव अभ्यास पण घेऊन आला त्याचा. आणि मी आता निघाली आहे माझ्या मैत्रिणींच्या सोबत. आम्ही 3 वर्षानंतर एका रिसॉर्टला चालू आहोत, मी आणि माझ्या अजून 2 मैत्रिणी. एकटीला यायला जमलं नाही, मी काल खूप लेट ना आले. आता मी निघालो आहोत. प्लस आता पुढे एक व्हिडिओ अटॅच करते, कारण मी आल्यानंतर मम्मीसाठी एक महत्त्वाची वस्तू आणली होती, तिच्या रोजच्या कामासाठी उपयोगी पडेल. आणि त्या म्हणजे कालच्या याच्यामध्ये व्हिडिओ मी अटॅच करायचं विसरले तो, आणि तो व्हिडिओ मी इथे अटॅच कर म्हणजे आल्यानंतर ते मम्मीला दिलं होतं मी. तर तो व्हिडिओ पुढे अटॅच करते. नंतर आमचा ब्लॉग जो आहे आपला तो कंटिन्यू राहील. 2 गोष्टी आणल्यात. एक, तुझं काम आसान करण्यासाठी सोपं, कारण इथून पासून हे लादी पुसणं वरचं सगळं करावं लागतंय. मग ते कंटिन्युअसली वाका पिळा मॉपनं ते एक त्रास होते. प्लस तुझे केस विरळ झालेत. वीग आणलंस ए गपे, काय पण खाऊ घालतो. वीग वगैरे काय नाही. आता आम्ही असलो तर खोपा घालू शकतो तुझा, तुला घालता येत नाही. तर एक मजेशीर गोष्ट लय बघ. हे डिरेक्टली तो असं घातलीस की नाही मस्त. तुझं छोटावाला खोपा घालायचा, त्याच्यावरती करायचं. हे मला वाटतं वीग आणलं का काय. अजून एक ही महत्वाची गोष्ट म्हणजे हे छान आहे. हे घेऊन आले मी त्याच्यासाठी. हे काय कसं आहे माहितीये, जे तुझं रेग्युलर आहे माहितीये काय, त्याच्यासारखं नाही आहे, डिफरंट आहे. हे चार्जिंग वरती आहे आणि तुझी कामं म्हणजे सोपी करेल म्हणून हे पहिलं मोठं म्हणजे मेन युनिट हे आहे. आणि ह्याला ना असं हे काढायचं. याच्यासोबत एक्स्ट्रा दिलेले आहेत, मायक्रोफायबर जे आहेत ना एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि वेल्क्रो इथेच आहे, इथेच म्हणजे एक्स्ट्राचं असं नाही आहे. हे तू काढून सरळ हे वॉश करून नंतर डिरेक्टली असं अटॅच करू शकतेस, सरळ जाते पूर्ण. त्याच्यानंतर हे वरती हँडल म्हणजे आपण लादी सोफ्याखाली वगैरे स्वच्छ पुसताना म्हणजे हँडल नाही आहे, तुला सोपं जाईल आतमध्ये. याच्यासोबत दुसरे एक आहे, ही वायर आहे आणि हे तुला पुढे मॅन्युअल आहे त्याचं. अगारो इलेक्ट्रिक स्पिन मॉब आहे हा. आणि हे बीकर आहे. ह्यात तुला अगोदर दाखवते काय काय वस्तू. हे एक्स्ट्राचं दिलेलं आहे, म्हणजे हे काढून नंतर हे वापरू शकते सुकेपर्यंत असं. आणि डिरेक्टली ह्याला अटॅच करायचं, वॉश करताना काय प्रॉब्लेम येणारच नाही. हे हँडल आहेत 2 आणि हे चार्जर आहे. हे बघ, हे चार्जर आहे चार्ज करण्यासाठी. आता तुला दाखवते कसं करायचं. हे जे हँडल आहे ना, इथे असं प्रेस केलीस, तुला हवं तेवढं मोठं करता येते, जेणेकरून तुला बरं पडते. आणि परत प्रेस करून हे आतमध्ये घालायचं असं. आणि इथे हे काय आता पुढचं दाखवते तुला. ही जी वायर आहे ना, ही आपण ऍडजस्ट करायची आहे. तर तिथून ही वायर जी आहे ती आतमध्ये टाकायची अशी. पिलू तुला करायचंय काम? शकुली तुला करायचंय बाळकाम? पूर्ण वायर आतमध्ये टाकली. त्याच्यानंतर हे जे आहे हे प्रेस करून इथं अटॅच करायचं. मग इथून आपल्याला हे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर इथे ही वायर खाली आले. परत तीच बाजू घेतलीस तुझं नाही बरोबर. ही वायर अशी अटॅच करायची. त्याच्यानंतर झालं, हे इथं अटॅच झालं. हे आपला सगळा सेटअप तयार झाला. आता चार्जिंग करताना कसं, हे चार्जर आहे, हे नॉर्मल आपण नंतर लावून दाखवते. आता तुर्तास मी चार्जिंग केलेलं आहे याच्यामध्ये. मग मी ह्याच्यामध्ये पाणी घेऊन ये. केवढं घेऊन ये की 200 ml. हे किती आहे बिकर? 80 ml आहे. मग 80 mlच घेऊन. 80 mlचं बिकर आहे, तेवढं आपण पाणी घेऊन ये सांगते.
तर इथे ओपनिंग आहे याचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते ATM म्हणजे 80 ml आहे, तर मी टाकते आतमध्ये. अशा पद्धतीने हँडल आपल्याला सोपं आहे धरायला. आता आमचं पिल्लू जास्त आवाज करायला लागले, बहुतेक तिला पण करायचं असेल हे. होय ना, तुला पण करायचं आहे ना, होय की नाही? हाय ना, होय ना. हा मोठं झाल्यावर करायचं. आता लावतो की तू बरोबर. गीताईला सांगते बरोबर. आणि इथून हे हँडल असं असल्यामुळे ना इझिली आपल्याला हे Move मूव्ह करता करता येतं. येतं. हे काय मुव्हेबल आहे ना. हे ऑन केल्यानंतर हे फिरू लागतं स्पिन, परत ऑफ, आणि हे केल्यानंतर वॉटर फ्लो जातो. आता तिथे बघायचं वॉटर फ्लो कसं जातोय. आता इथंही हे लहान मुलं तर आरोनं मगाशी क्ले आणून काय काय केलेलं आणि ते घाण केलेलं. तर आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा काही ना काहीतरी पडते, तर तेव्हा डिरेक्टली चालू केल्यानंतर आता हे आहे. आता जसं मी पाण्याचं तुम्हाला हे दाखवलं, भारी वेगळं. नाहीतर काय कोणतेही म्हणजे कपाट वगैरे असेल त्याच्या खाली सोफा वगैरे इथे मस्त व्यवस्थित हे क्लीन होऊ शकतं, अगदी इझिली क्लीन होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर हे जे मायक्रोफायबर आहे ते सुद्धा इझिली क्लीन होऊ शकतात आणि सुकवल्यानंतर आपण ते परत यूज करू शकतो. त्याचं चार्जिंग पोर्टसुद्धा अगदी परफेक्ट आहे, आपण व्यवस्थित ते चार्ज करून घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही बघताय की सुकलेले मायक्रोफायबर. आता आपला व्लॉग जो आहे तो पुढे कंटिन्यू ठेवूयात. कशी बसले दादा, कशी बसले. हा येणार, चल जाऊया, चल. बिचारी म्हणते सगळ्यांना येणार काय आपल्याला कोण जायलाच तयार नाही. येणार राजनंदिनी येणार, म्हणजे पिल्लू येणार. मी आलो असतो खरं हिला घेऊन कुठं, आणि मम्मी आणि एकटी महिला घेऊन जातो. चल पिल्लू, जया माऊ बरोबर फिरायला. मी पण येतो. माझं काय? बाळाच घेऊन थांबतो जरा जीव. नको बाई. रात्री जा माझ्या किती दिवस. होय, आणि काय भात देतो बाळास. शिशी केले काय ग वासायला? डुमू शिशी केल्यास? डुमक आता तू जात नाहीस का? अरे ही आहे असं धर बाळा. जा की मम्मी फिरायला चालला. तू चल ग, ही दोघं राजी थांबते बाळास घेऊन, होय? आरोला बी थांबते. तू चल, मी येऊ. चल की चल. राजी तू थांब, पप्पांचं वगैरे हे कर. मम्मीचं एक दिवस घेऊन जातो कुठे नाही जा मम्मी. घेऊन जा. मला आता तासभर बाहेर जायची मुश्किल झाली आणि आता दिवसभर तुझ्यावर येतोय. तर जायचं अवघड झालंय. कसं व्हायचं? माझं काय नाही बाई, तुम्ही फिरत्याशी तुम्ही एन्जॉय करते त्याच्यात समाधान म्हणायचं. ओ मम्मा तुझी माझ्या वाटणीचं तुम्ही जगवलेशीत का नाही ते महत्वाचं. आमच्या नशिबात नव्हतंच काय सुट्टी ते, आता तुम्ही तरी भोगाले की. ओके, तर हा बेळगावला जाण्याचा रस्ता आहे आणि आम्ही निघालो. आणि माझी मैत्रीण अंजली जी मुलाला घेऊन बसले, आणि अजून पाठीमागची सीट रिकामी आहे, ती काजल आल्यानंतर पूर्ण होणार आहे. तर मग इथून कोवाडवरून आम्ही दोघी चाललोय आणि तिथून काजलला आम्ही बेळगावमधून घेणार. आणि हे यांच्यासोबत असणारे काका जे खूप आधीपासून सोबतच आहेत, आलो की आम्ही. आणि मग आता निघालो. मला वाटते अजून 15-20 मिनिटं लागतील जाऊन पोहोचल्या म्हणजे बेळगावमध्ये. गोवा वेस्टला मैत्रिणी येऊन थांबतो होते काजलमध्ये. पण तुम्हाला ही आता त्यावेळेला तुम्हाला दिसली असेल 3 वर्षापूर्वी. आणि एकटी जी आहे प्राजक्ता, तर तिला यायला जमलं नाही काही कारणामुळे, म्हणून आम्ही तिघीच चाललो. मग आता काजल भेटल्यानंतर पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते. महादेव मंदिर. आता इथं महादेव मंदिर आहे आणि इथं दत्त मंदिर आहे. तर आम्ही इथे येऊन थांबलोय काजलची वाट. ओके, आता काजल पण आले. येस, तिच्या 2 छान क्यूट मुली. बस ती इंटरेस्टेड आहे बघ जास्त. ती आता ब्लॉग बनवते, माझी तुला व्हिडिओ दाखवतो मोबाईल मध्ये. सगळ्यात लहान ब्लॉगर आता आलेले आहे आपल्याकडे. जर तुम्ही येणार असाल तर बेळगावच्या पुढे जांबुटी रोड जो स्ट्रेट रोड, आणि ते उजव्या हाताला लागतं रिसॉर्ट. आता मी सांगून दाखवेन. पुढे 2 रिसॉर्ट लागतात. रिजेंटाच्या अगोदर अजून एक रिसॉर्ट आले का? रिजेंटा नंतर आहे. ठीक आहे, मग उजव्या साईडला सेम म्हणजे रोडलाच आहे. आणि मी मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी आलेले, जून महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आता
झालं होतं ते 2-3 वर्षापूर्वी. आणि आता मग इकडे एक 5 मिनिटं लागतील आता आम्हाला पोचायला बरोबर. गाणे आता लागले. इकडे थांबवा, पुढे पार्किंग आहे त्यांचं. पार्किंग आहे त्यांचं पुढून. आज झाला पाहिजे. हो आता इकडून खाली उतरा, ती गाडी आली. हा 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 कळलं. इथं खाली पार्किंग. 31 डिसेंबरला काहीतरी आहे बाई इथं न्यू बॅश. अशा वेळी अजिबात यायचं नाही. सिरियसली सांगते आता अगं फक्त ते youth साठी, आपण फॅमिली घेऊन नाही येऊ शकत अशा इथं. खूप म्हणजे कोल्हापुरात आता क्रिसमसला ठेवलेली होली पार्टी, एकूण 100 लोक होती. पोलिसांनी छापा टाकली ती. त्याच्यात अवघड कोणाचे ते अशी आधीमध्ये गेलेली लोकांना नोंदी होतात की इथे सकाळच्या वेळेचं जे वातावरण असतं ना अंजली, मी होते तेव्हा आलेलं तेव्हा, एवढं भारी ना, वातावरणच वेगळं होतं ते. आता आपलं पोवाडला टेकावर थांबलं ते कसलं वातावरण दिसतंय. एक नंबर. इथे थांबवा कुठेतरी. इथे नाही, इथे तुम्हाला पार्क करावं लागेल. इथे पार्किंग चालेल. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत रिजेंटा रिसॉर्टला. आम्ही बुकिंग केलेलं नाही आहे मात्र, जाऊन आता बघूया. येऊन पोहोचले. आल्यानंतर इथं काउंटरपाशी आता चौकशी केली आणि आम्हाला रूम थोड्या वेळात मिळेल. इथे काजल तिन्ही मुलांसोबत आहे. इथे अंजली आणि मी दोघी बसले की आम्हाला रूम कधी मिळते आणि थोड्या वेळात मग दाखवते हॉटेलचा रिसॉर्टचा व्ह्यू आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते. ही माझ्या मैत्रिणीची मोठी मुलगी कलश आणि ही पण छोटी ब्लॉगर आहे. तर तू स्टार्ट कसं करतेस? आमची आई भात देते, त्याच्यानंतर वरण वाढले. बोल ना आता, हे पण ब्लॉगच सुरू आहे. बोल. माहित नाही. पुढे जाऊन तुम्हाला मोठी ब्लॉगर झालेली दिसेल, होय ना? आहे की नाही? कितवीला जातेस आता? कितवीला जातेस आता तू? सिनियर KG. ही काजलची मोठी मुलगी कलश आणि तिकडे छोटी मुलगी क्रिशा, दोघी खेळतात. आणि अंजलीचा मुलगा आहे राघव. तुला आवडलं इथे आल्यानंतर? छान वाटते. आम्ही अजूनही बसलो, एक 10-15 मिनटं लागतील रूम मिळाल्यानंतर. मग बाकीच्या गोष्टी आम्ही शेअर करतो, होय की नाही? आज कलश पण माझ्यासोबत ब्लॉगिंग करणार, होय ना? एंट्रन्स आहे आणि इथे छान क्रिसमस ट्रीचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे मस्त मस्त. आणि इथे आमची क्रिशा सगळं काढायला लागली, पूर्ण ओढून काढून काढायला लागली. आणि राघवला सगळं आवडते, इकडे तिकडे फिरायला लागले. आणि आमची ही छोटी ब्लॉगर इथे तुम्हाला रेस्टॉरंट आहे. सगळी चिलीपिली बसले छान बेडवरती. आणि येस बाबा आणि टी व्हीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत, होय ना? होय की नाही राघव? तो ऑपरेट करायला लागलाय बरोबर. आणि सेम रूमचं पूर्ण जे सगळे फॅसिलिटीज आहेत ते चांगले आहेत. आता मी क्विक दाखवते तुम्हाला. तुम्हाला एक कपाट दिले छान, लॉकर पण दिलं आहे. आणि इकडे वॉशरूम आहेत, एंट्री इथून आहे. आणि त्याच्यानंतर कलश आपल्याला दाखवते. इथे आपल्याला छान मिरर मिळतोय ना कलश? इथं आता कलश इथं बघून तयार होणार. त्याच्यानंतर इथे आपल्याला कॉफी टेबल दिलं आहे छान. सगळी पाकिटं आपण उचलून घेऊन जाऊ शकतो कारण आपल्याला कॉम्प्लिमेंटरीज मिळालेली आहेत. छान बेड आहे, इथून ट्रान्सपरंट काच आहे, वॉशरूमला कनेक्टेड. इथे राघव बसला आहे, हा बेड आहे. आणि इथे तुम्हाला एक सोफा पण दिला आहे त्यांनी, इथे टेबल. आणि इथे एवढी मोठी काच आहे
बाल्कनीसाठी, जे की व्ह्यू तुम्हाला खूप चांगला देते. 2 खुर्च्या ठेवल्यात छान त्यांनी आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथून दिसतो. कपल आले वगैरे तर त्यांच्यासाठी मला वाटते 8,000च्या म्हणजे सगळं इन्क्लूड करून 8,000 आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फक्त नाश्ता मिळतो. आणि आता आम्ही तिघींनी मिळून एक रूम घेतले तर 1,000 एक्स्ट्रा घेतले त्याने आमच्याकडून, कारण आम्ही काय संध्याकाळी चेकआउट करणार. पण पूर्ण दिवसाचे मग 9,000 त्यांनी हे केलं. त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज खूप छान आहेत, शांत आहे खूप आणि डोंगर सगळ्या आजूबाजूला जसं तुम्हाला दिसतं. आणि बेळगावपासून जसंही म्हटलं तुम्ही जरी टाकलं की रिजेंटा रिसॉर्ट म्हणून तर तुम्हाला डिरेक्टली इथे घेऊन येतात, म्हणजे जस्ट अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. मस्त इतक्या छान गप्पा मारल्या आम्ही. खरं तर असं कुठलं काय ठिकाण फिरायचं असं म्हणणं, पण शांत ठिकाणी जाऊन बसूयात. काजलनं पाहिली होती, मी पाहिलं होतं रिजंटा, अंजलीने पाहिले नव्हते, त्यामुळे आम्हाला माहीत होतं शांतता इथे खूप असते आणि इतकं भारी वाटतं ना. आता समोरच्या बाल्कनीतून जो व्ह्यू दिसतो ना, खूप शांत वाटतं. आम्ही बालवाडीपासूनच्या मैत्रिणी आहोत. काजल 3रीमध्ये असताना आली होती, अंजली आणि मी बालवाडीपासून आहोत आणि आम्ही तिघी अजून 4 आहेत. तर त्यांना काही ना काही कारणामुळे येता आलं नाही. इतकं आम्ही सगळ्या गप्पा मारत बसलेलो अगोदरच्या स्कूलमधल्या, त्यानंतर आत्ता लाईफमध्ये काय चॅलेंज फेस करतो आहे. ह्या दोघींचं पण BHMS झाले, त्यांनी पण जॉब केल्यानंतर लग्न झालेत त्यांची आणि आता मुलांचं हे आहे त्याच्यामुळे त्याही थांबलेत. आता थोडंसं 5-5 वर्षांचं मुलांचं झाल्यानंतर त्यासुद्धा परत त्यांचं करिअर स्टार्ट करणार आहेत. आमचं त्याच्यावरती बोलणं की कसं चालू आहे आपलं लाईफ आणि काय काय आपण फेस करतो आहे, कारण कंटिन्युअसली फोनवरती बोलणं होत नाहीत, प्रत्येकजणी आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत. पण तरीसुद्धा आता एकत्र भेटल्यानंतर आम्ही मोबाईल तरी साईडलाच ठेवले होते. मी आता म्हटलं 2 मिनटाचं शूट करेन, त्याच्यानंतर मी ठेवून दिला मोबाईल आणि मी जवळजवळ 4 तास तरी गप्पा मारत बसलो होतो आणि सगळ्याच गोष्टी. आता काय करतो आहे, त्यानंतर हे काय चाललं आहे किंवा अजून काय, किंवा मलाही काही प्रश्न विचारले त्यांनी, मीही काही प्रश्न विचारले आणि सगळ्या गोष्टी आम्ही सांगत एकमेकींना डिस्कस करत बसलो होतो. काजलच्या मुली खूप क्यूट आहेत. आता कलश जे आहे ते कंटिन्युअसली माझं कसं होतं की मुली असल्यानंतर मला जास्त काय माहिती एकदमच हे होऊन येतं आणि मला बॉन्डिंग खूप कम्प्लीट असं व्हावं असं वाटतं, म्हणून मी ते जास्त करत होते. प्लस अंजलीचा मुलगा राघव, त्यालाही खूप छान तिनं शिकवलेलं आहे, म्हणजे नमस्कार कर म्हटल्यानंतर डिरेक्टली तो हात जोडतो. तर मग अशाच गप्पा आम्ही मारत बसलो होतो खूप वेळ. तर आता माझ्यासाठी छान मिळालेलं गिफ्ट दाखवते. हे काजलच्या मुलीनं माझ्यासाठी नाव लिहिलंय आणि छान 3 हार्ट्स दिलेत मला. कलश थँक्यू. हे असंच जपून ठेवते मी. तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही भरपूर गप्पा मारल्या, भरपूर म्हणजे इतक्या गप्पा मारल्या, कुठल्या मारल्या त्या पण लक्षात नाहीत, की इकडचं तिकडचं बोलणं, लग्नानंतरचं, घरातलं, अगोदरचं, स्कूलमध्ये असताना, मुलांच्या बरोबर या छोटी. आणि आता 4 वाजलेत तर पूलमध्ये जायचं आहे काजलच्या मुलीला. मग आम्ही त्यांना घेऊन चाललोय. मग त्याच्यानंतर 1 तासाभराने निघणार आहोत तिथून. इथे मस्त आपली कलश तयार झाले. हाय ऐक हाय चला या. येस हाय. चला. तर हा असा एरिया आहे इथे, म्हणजे बॅक साईडला रिसॉर्टच्या. इथे आता आय थिंक पहिल्या फ्लोअरलाच आम्ही आहे आणि इथून हा बॅक साईडचा एरिया पूर्ण इकडे. चल ये चला. तर इथून जाऊन आलो, थोडा वेळ थांबलो, शांत मस्त इकडच्या पॅसेजमध्ये फोटोज काढले छान आणि आता आलो इथं रूमवरती. आता निघणार आहोत कारण 1.5 तास लागेल आम्हाला कोवाडला जायला. फायनली निघालेलो आहोत आम्ही. संध्याकाळच्या वेळी मस्त वाटत असेल इथं फिरताना, थंडगार आहे सगळं. बाय बाय रिजेंटा. मग दिवस कसा गेला तुमचा? कंटाळा गेला, आमचा मजेत गेला, आमचा बडबडीत गेला जास्त. भरपूर गॉसिप केलं मी जास्त. चल जायचं म्हणे हा हॅलो. अरे तुझ्या औषध आणलं. माझं पिल्लू ग, माझं शाना बाळ, हे माझं छकुल आहे. सगळं झालं अभ्यास पिल्लू. आणि हे काय करत बसला? सर्दी झाली तुला?
सर्दी नाही वाटत नाही, औषध आणलं नाही. हे बघ काका काय हाक मारायला लागलं ते. उंदीर तुला खेळण्यातलं पाहिजे. काय केलंस तुला दिवसभर? मावशीकडे गेलास म्हणजे वीर मावशीकडे. काय केलंस? पीसी वरती गेम खेळून आलास? किती वेळ खेळास? 9-10ला 11ला गेलेलो आणि 12ला परत आलो. गुड. चला मी येऊन पोहोचले घरी, फ्रेश होते आणि मग आपला ब्लॉग एंड करा. आम्ही आता फ्रेश झालोय आणि मॅडम पण आमची आंघोळ बिंघोळ झाली संध्याकाळची. आणि इकडे अरू दादा हाय. आ आ आ आ तू बोल. दादा दा दा दादा दा दा दादा दादा. अरू दादा. ती बघते नुसती तुझ्याकडे. थांब. बोल. आता बोल. आता नाही, आता सगळं लक्ष तिकडे जाणार तिचं. आंबा. आंबा. आई बोल. आई. आई. काय दिसतंय तिच्यात? काय दिसतंय? राजनंदिनी दिसते. होय, राजनंदिनी दिसते काय? होय होय. चला आम्ही ब्लॉग एंड करतो म्हणा. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आरो कसं बोलणार? आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. परत एकदा छानसा ब्लॉग घेऊन हजर राहील. बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय. माझा करू. बाय बाय. बाय बाय करा. असं बाय बाय. चलो.